वेगळं मागच्या वर्षी काय म्हणजे तुम्हाला उत्पन्न वगैरे किती मिळालं? मागच्या वर्षी आपल्याला 10 गुंठे क्षेत्रावर 10 पोते सारे झालं होतं. पण जनरली लोकांना किती होते नाही, सध्या? पूर्वी नव्हतं, 6-7 पोते व्हायचे. आज शेतकऱ्यांचा ॲव्हरेज किती आहे? गुंठ्याला अर्धा पोत आहे. तुम्हाला गुंठ्याला काय झालं? एक पोत, ते बी अर्धवट वापरलं तरी. पूर्वी आपण त्याच्यात फक्त सॉइल चार्जर वापरत होतो. हां, कृषी अमृत साहित्यावर वापरत होते. 6 क्विंटल तांदूळ पडला. 6 क्विंटल. जनरली माझ्या माहितीनुसार 55% तांदूळ उतरतो. तर सरासरी केमिकलवरती 50, काही जणांचं 50 पर्यंत खाली येतो. तुम्ही जर 1 क्विंटल जर 6 जर नेली तर 50 ते 55 किलो काय होतो? भात होतो. त्याच्यामध्ये काही तुकडा निघतो की भाताला तुकडा झाला नाही, सगळ्यात तांदूळ निघाली. त्याच्यामुळे जो कणीमध्ये जातो छोट्या ह्याच्यात, ते नुकसान कणीचा रेट काय असतो? निम्म्यापेक्षा कमी असतो. शक्यतो घेतही नाही कोणी. अहो, जो संघर्ष करू शकत नाही परमेश्वर सुद्धा त्याला यश देत नाही. किती प्रमाण तुकडा झाला असेल? 6-7% झाला. 6-7%. जनरली याचं प्रमाण जे आहे ते 15-20% आहे. हो, जास्त आहे. बरोबर आहे. म्हणजे जेवढं तुमचं केमिकलचं प्रमाण जास्त राहील तेवढं त्याचं प्रमाण काय होतं? वाढतं. नाही, लोक काय करतात आता केमिकल मध्ये तांदूळ पिकवतात आणि ते गिरणी नावानं बोंबलतात. हां. ह्या गिरणीत नाही, त्या गिरणीत नाही, कुठंच त्याला सगळं तांदूळ मिळत नाही. हां. त्याचं कारण शोधायला पाहिजे होतं की तो का तुकडा होतोय त्याचा. तुमचा जो भात आहे तो तुकडा झाला नाही म्हणजे त्याची किंमत काय झाली? वाढली. बरोबर आहे. आता मला सांगा, 60 किलो तांदूळ पडला तर तुम्हाला 6 क्विंटल झाला. काय भाव विकला तुम्ही? तो 100 रुपये किलो दिला. बरं, तुमच्या भागात तांदूळ काय भाव चालू होता? 60-65. आणि तुम्ही डायरेक्ट 100 रुपयांनी. एवढं डेअरिंग कशाला तुमच्यामध्ये? नाही, कॉन्फिडन्स येतो वैदिक मध्ये. काय शामराव? आता ते वैदिक टाकलेलं लोकांना कळालं की हा. याच्यात वैदिक आहे की अन्न आपल्या जीवनासाठी पौष्टिक हा. आहे. मग ते किती महाग असलं तरी घेत. का हो? बरोबर. हा? लोक विचारायला येतात. स्वतः तुम्हाला कोणीच म्हटलं नाही यावर्षी 200 रुपये किलो तांदूळ आहे, तुम्ही कोणीच म्हटलं नाही का महाग आहे? महाग नाही. कुणीच नाही म्हटलं. याने तर कर केलं, याने डायरेक्ट 200 करून टाकला यावर्षी. त्यांचं जे नेटवर्क आहे महाराजांचं, हा, ते सात्विक नेटवर्क आहे. बरोबर. आणि आम्ही जे नेटवर्क शोधतो हे जनरल नेटवर्क आहे. बरोबर बरोबर बरोबर. त्यांच्या तांदळाला भाव भेटला, त्याच्यात काय म्हणजे हे नाही. नवल नाही. तुम्ही शेतकरी ज्यावेळेस चढाओढ करता त्यावेळेस लक्षात येतं की तुमच्या मालाला काय मिळू राहिली. व्यापारी नाही, व्यापारी जाऊन यायचं आहे. शेतकऱ्यामध्ये चढाओढ निर्माण झाली सर. मागच्या वर्षी पिकवला तुमचे 60,000 रुपये झाले. दरवर्षी तुम्ही विकायचे तर किती पैसे व्हायचे? सोसायट्या घेतात हा, 27, 28, 30 रुपये किलो प्रमाणे. काय बात करता? हो. हा, म्हणजे 40 रुपये किलो तांदूळ झाला होतो. हा, ज्यावेळेस शेतकऱ्याला गरज असते पैशांची, हा, शेतकरी नडलेला असतो, हम्म. त्यावेळेस तो ज्या भावात येईल त्या भावात त्याला विकावा लागतो. मन सब घोडे 12%. हा, तो निर्णय घेऊ शकत नाही शेतकरी. सब घोडे 12% असले मग तो कसा निर्णय घेईल? येस, त्याच्यामुळे म्हणजे विचार करा, कुठं 50 रुपये बाजार, 40-50 रुपये, 60 रुपये बाजार आणि कुठं 100 रुपये बाजार. आणि यांचा बाजार तर डायरेक्ट 200 रुपये. तुम्ही म्हणाल तेवढा बाजार मिळू शकतो.